नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फिजिक्स चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन्स हा आपण थेरोटिकली स्टडी केला. त्याचं एक्झरसाइज आपण ते थोडं डिस्कस करून घेऊया आणि एक्झरसाइज आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. एक्झरसाइजमध्ये फर्स्ट क्वेश्चन्स हा MCQ आहेत. फर्स्ट 5 क्वेश्चन्स हे MCQ आहेत. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन्स आपल्या इथे स्क्रीनवर आहे. अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर SHM starting from mean position. Its amplitude is A and time period is T. At the instant when its speed is half the maximum speed. Okay, when its speed is half the maximum speed, so its displacement x is, म्हणजे आपल्याला इथे डिस्प्लेसमेंट x काढायचं आहे. परंतु त्यासाठी कोणतंही न्यूमेरिकल जेव्हा आपण सॉल्व्ह करणार तर सगळ्यात अगोदर न्यूमेरिकल्स केअरफुली रीड करा, त्यामध्ये असलेला गिवन डेटा नोट डाऊन करा. तर इथे सगळ्यात अगोदर जो गिवन डेटा दिलेला आहे बघा, मीन पोझिशन्स. व्हेनेवर मीन पोझिशन्स, ओके, मीन पोझिशन्स हा वर्ड तुमचा जेव्हा जेव्हा येणार त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे मीन पोझिशन्सला एक्स हा 0 असतो, एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स हा मॅक्झिमम असतो. ओके, तर मीन पोझिशन पासून एका पार्टिकलने लिनियर SHM करायला सुरुवात केलेली आहे. ओके, म्हणजेच काय, तर पेंडुलम्स हा मीन पोझिशनला आहे आणि इथून त्यांनी मीन पोझिशन्स पासून अशा प्रकारे लिनियर SHM करायला सुरुवात केलेली आहे. तर ॲट पर्टिक्युलर टाइम पिरियड टी ने ॲम्प्लिट्यूड ए हा त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी एक सगळ्यात महत्त्वाचा गिवन डेटा म्हणजेच काय की व्हेलॉसिटी आपल्याला दिलेली आहे. व्हेलॉसिटी म्हणजे इथे आपण स्पीड म्हणू शकतो. ओके, स्पीड इज हाफ द मॅक्झिमम स्पीड. सो व्ही इज नथिंग बट हाफ ऑफ व्ही मॅक्स. मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्या हाफ इतक्या व्हेलॉसिटीने हा पार्टिकल लिनियर SHM इथे परफॉर्म करतो आहे. ओके, तर एवढा गिवन डेटा आपल्याला दिलेला आहे. त्याबरोबर आपल्याजवळ असलेली इन्फॉर्मेशन सुद्धा आपण इथे गिवन डेटामध्ये यूज करू शकतो. आपल्याला माहीत असलेलं व्हेलॉसिटीचं जो डेरिव्हेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला व्ही इज नथिंग बट ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अशा प्रकारे आपल्याला मिळालेली आहे. ओके, आणि त्यासोबतच आपल्याला व्ही मॅक्स म्हणजेच मॅक्झिमम व्हेलॉसिटी हे केव्हा असतं तर हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. तर इथे मॅक्झिमम व्हेलॉसिटी जर बघितली तर इथे बघू शकता, इथे एक्स या मीन पोझिशनला 0 असतो, तर इथे व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असतं. ओके, म्हणजे जेव्हा एक्स ही क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी 0 होतं त्यावेळेस व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असतं. आणि इथे एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी मॅक्झिमम इतक्या पोझिशनला पोहोचतं, त्या केसमध्ये तुमची जी व्हेलॉसिटी असतं ती मिनिमम म्हणजेच एक्झॅक्टली एक्स्ट्रीम पोझिशनला ती 0 झालेली असतं. ओके, तर हा डिस्टन्स आपल्याला, हा जो डिफरन्स आहे हा इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर व्ही मॅक्स हा मीन पोझिशनला असणार आहे मॅक्झिमम व्हेलॉसिटी आणि तो आपल्याला काढण्यासाठी एक्स ची व्हॅल्यू ही 0 पुट करावी लागणार आहे. तर आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तर इथे दिलेलाच आहे, व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. तर ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स ॲट मीन पोझिशन्स, जेव्हा व्हेलॉसिटी मॅक्स असतं त्या केसमध्ये आपली डिस्प्लेसमेंट हा 0 असतो, म्हणून एक्सचा स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर हा सुद्धा 0च येणार आहे. म्हणजे इथे आपल्याला व्ही मॅक्स मिळतो आहे. So Vmax is nothing but a under root of a square, which is nothing but a omega. Okay, which is nothing but a omega. तर इथे आता इथे आपल्याला a ओमेगा ही व्हॅल्यू Vmax ची मिळालेली आहे. V ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहीत आहे आणि गिवन डेट आपल्याला दिलेला आहे V इज इक्वल्स टू द हाफ ऑफ Vmax. ओके, तर या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला या फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट डाऊन करायच्या आहेत, V ची व्हॅल्यू आणि Vmax ची व्हॅल्यू. मग आपल्याला बघा V इज इक्वल टू व्ही मॅक्स बाय 2. व्ही ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू व्ही मॅक्स आपल्याला जो मिळालेला आहे तो ए ओमेगा असा मिळालेला आहे, ए ओमेगा बाय 2. दोन्ही साईडला ओमेगा आहे, ओमेगा ओमेगा कॅन्सल आउट होतील. ओके, म्हणजेच इथे आपल्याला
अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए बाय 2 अशा प्रकारे हे मिळालं आणि आपल्याला काढायचं काय हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्स. तर इथून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे आपण स्क्वेअरिंग बोथ साइड आपण करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आपल्याला सेपरेटली मिळेल. ओके, सो स्क्वेअरिंग बोथ साइड्स. सो स्क्वेअरिंग बोथ साइड केल्यानंतर आपल्याला राईट हँड साइड ही ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, आणि इथे राईट हँड साइड आपल्याला इथे मिळणार आहे ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर आपण 4 करणार. ओके, सो लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड आपल्याला अशा प्रकारे इथे मिळालेलं आहे. इथून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्याच्यामुळे आपण ए स्क्वेअरला राईट हँड साइडला शिफ्ट करणार, म्हणजेच लेफ्ट हँड साइडला मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4 मायनस ए स्क्वेअर अशी आपल्याला व्हॅल्यू मिळेल. ओके, सो मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, बघा इथे ए स्क्वेअर कॉमन आहे, त्याच्यामुळे तो आपण कॉमन फाइंड आउट करूया. 1/4 मायनस 1, 1/4 मायनस 1 आपल्याला मिळतो मायनस 3/4, 4 इंटू 1 अँड 1 मायनस 4. ओके, याला सॉल्व करताना तुम्ही असं सुद्धा सॉल्व करू शकता. 1 मायनस 4 डिवायडेड बाय 4, 1 मायनस 4 तुम्हाला मायनस 3 मिळेल डिवायडेड बाय 4. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 4 इंटू 1चं मल्टिप्लिकेशन करायचं, आणि ते न्यूमरेटर मध्ये ऍड असेल तर ऍड करायचं, सबट्रॅक्ट असेल तर सबट्रॅक्ट करायचं. इथे सबट्रॅक्शन आहे, त्याच्यामुळे इथे आपण सबट्रॅक्शन केलेली आहे. ओके, तर इथे आपल्याला बघा दोन्हीही लेफ्ट हँड साइड राईट हँड साइडला मायनस साईन दिसते, ते कॅन्सल आउट टू इच अदर होणार. म्हणजेच आता इथे आपल्याला एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती मिळालेली आहे ए स्क्वेअर बाय 3/4. ओके, म्हणूनच इथे आपण जर एक्स ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची स्क्वेअर रूट बोथ साइड केल्यानंतर आपल्याला इथे जी की व्हॅल्यू मिळतं सी ए इज नथिंग बट अंडर रूट ऑफ 3/2. ओके, तर स्क्वेअर रूट बोथ साइड अँड वी आर गेटिंग द व्हॅल्यू ऑफ x, that is the displacement. तसं हा फर्स्ट MCQ आहे, सिंपल आहे, आणि हे ऑप्शन्स इथे आहे का चेक करायचं आहे. 3/2 टाइम्स ऑफ ए, तो फर्स्ट ऑप्शन हे करेक्ट येणार आहे. ओके, सो फॉर फर्स्ट MCQ ए ऑप्शन इज द. सेकंड MCQ ला बघा, बॉडी ऑफ मास 1 kg. ॲज युजल गिवन डेटा लिहायला नेहमी सवय करायची आहे. ही हॅबिटच करून घ्यायची की जेव्हा जेव्हा न्यूमरिकल्स येतील तेव्हा आपल्याला अशा प्रकारचा गिवन डेटा लिहून घ्यायचा. परफॉर्मिंग लिनियर एसएचएम, इट्स डिस्प्लेसमेंट एक्स, डिस्प्लेसमेंट एक्स दिलेला आहे आणि तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की डिस्प्लेसमेंट हे सेंटीमीटर मध्ये आहे ॲट टाइम्स टी. तर इथे टी सुद्धा आपण ॲट टाइम टी सेकंड्स मध्ये यूज करणार आहोत, म्हणजेच इथे एसआय युनिट यूज केलेला आहे टाइम साठी, आणि एक्स साठी सीजीएस युनिट यूज केलेलं आहे. आणि एक्स ची आपल्याला व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे, वेअर एक्स इज नथिंग बट 6. सो मॅक्झिमम कॅनेटिक एनर्जी ऑफ बॉडी इज, मॅक्झिमम कॅनेटिक एनर्जी म्हणजे इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर कॅनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे. आणि ती नुसतीच कॅनेटिक एनर्जी फाइंड आउट नाही करायची आहे, पर्टिक्युलर लोकेशनची फाइंड आउट नाही करायची आहे, तर सगळ्यात जास्त जी मॅक्झिमम कॅनेटिक एनर्जी असेल ती आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. तर इथे एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला एक त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे एक्स, त्याच्यामुळे आपल्याला एक्स कोणतं इक्वेशन आपल्याला थेरॉटिकल मध्ये झालेलं आहे का ते एक बघायचं आहे. ओके, तर बघा आपण थेरॉटिकल्स मध्ये एक्स इज नथिंग बट ए साइन ओमेगा टी प्लस फेज डिस्प्लेसमेंट दॅट इज नथिंग बट फाय. हे इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. ओके, त्यासोबतच आपल्याला गिवन डेटा मध्ये जे काही इक्वेशन दिलेलं आहे ते इथे लिहिल्यानंतर आपण दोघांना सायमल्टेनियस बघा बरं, दोन्हीही इक्वेशन्स कम्पेअर करून बघा काय दिसते आपल्याला. एक्स इज नथिंग बट इथे या दोन इक्वेशन्स बाय कम्पेअरिंग दिस टू इक्वेशन आपल्याला मिळते ए ची व्हॅल्यू जी आहे एम्प्लिट्यूड ही 6 सेंटीमीटर इतकी मिळते आहे. ओके, 6 सेंटीमीटर इतकी मिळते. त्यानंतर बघा टी टी तर इथे आहेच, परंतु ओमेगाची व्हॅल्यू इथे आपल्याला 100 अशा प्रकारे इथे दिसते आहे. सो ओमेगा इज नथिंग बट 100 असं मिळतोय. आणि फेज डिफरन्स, सो इथे फेज डिफरन्स आपल्याला π/4 इतका हा फेज डिफरन्स इथे आपल्याला मिळतोय. म्हणजेच बाय कम्पेअरिंग एक्स इक्वेशन विथ द गिवन एक्स इक्वेशन आपल्याला ए ओमेगा आणि फेज डिफरन्स इथे मिळालेला आहे. आता इथे
सेकंड जी केस दिलेली आहे कॅनेटिक एनर्जी मॅक्झिमम. कॅनेटिक एनर्जी ही मॅक्झिमम केव्हा असणार, तर कायनेटिक एनर्जी ही तुमची मासवर डिपेंड आहे, व्हेलोसिटीचा स्क्वेअरवर डिपेंड आहे. ओके, मास ही कॉन्स्टंट क्वांटिटी असणार आहे. मास इज कोणत्याही युनिव्हर्समध्ये गेले, तुम्ही कोणत्याही प्लॅनेटवर गेले तरी सुद्धा मास हा कॉन्स्टंट राहणार आहे. सो मास इज द कॉन्स्टंट. सो व्हेरिएबल क्वांटिटी कोणती आहे, तर व्हेलॉसिटी. सो तुमची कायनेटिक एनर्जी ही तुमची व्हेलॉसिटीवर डिपेंड्स असणार आहे. ओके, आणि व्हेलॉसिटी जेव्हा मॅक्झिमम असणार आहे त्यावेळेसच तुमची कायनेटिक एनर्जी सुद्धा मॅक्झिमम असणार आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर व्हेलॉसिटी मॅक्झिमम केव्हा असणार आहे, तर बघा पुन्हा आपण पेंडुलमला जातोय. ओके, मीन पोझिशन्स आणि एक्स्ट्रीम पोझिशन्स. तर आत्ताच आपण लास्ट फर्स्ट MCQ मध्ये डिस्कस केलं होतं की मीन पोझिशनला तुमचा एक्स डिस्प्लेसमेंट हा जेव्हा झिरो आहे, डिस्प्लेसमेंट जेव्हा झिरो आहे त्यावेळेस तुमची व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असते. आणि जेव्हा तुमचा डिस्प्लेसमेंट हा मॅक्स असतो, एम्प्लिट्यूड इतका असतो, तेव्हा तुमची व्हेलॉसिटी ही झिरो झालेली असते. तर व्हेलॉसिटी ॲट मीन पोझिशन इज मॅक्झिमम. तर व्हेलॉसिटी मीन पोझिशनला मॅक्झिमम आहे, म्हणजेच आपल्याला कायनेटिक एनर्जी सुद्धा मीन पोझिशनचीच काढायची आहे. आणि जेव्हा व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे तर त्यावेळेस तुमचा डिस्प्लेसमेंट एक्स हा झिरो झालेला आहे. त्याच्यामुळे कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम जे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे, इथून एक पुन्हा गिवन डेटा आपल्याला मिळतोय, दॅट इज द एक्स व्हॅल्यू इज झिरो. when the x is 0 that times velocity is maximum. आणि velocity maximum असेल म्हणजेच त्यावेळेस आपल्याला जी कायनेटिक एनर्जी मिळेल ती सुद्धा मॅक्झिमम अशी कायनेटिक एनर्जी मिळेल. आणि त्यानंतर आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सुद्धा आपण डिराईव्ह केलेला आहे, जो की हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असा आपण डिराईव्ह केलेला आहे फॉर्म्युला. बस याच्यामध्ये यांचे फॉर्म्युलेज पुट डाऊन करायचे आहेत. मास आपल्याला दिलेला आहे बघा 1 kg आहे, सो 1 ने मल्टिप्लाइड करणार. ओमेगाची व्हॅल्यू बघा, इथे आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू 100 अशी मिळालेली आहे. तर ओमेगाचा स्क्वेअर म्हणजेच 100चा स्क्वेअर इथे करावा लागणार आहे. ए ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला इथे मिळालेली आहे 6. ओके, परंतु ही इथे लक्षात घ्यायचं आहे, कन्व्हर्जन्स विसरायचं नाही आहे. 6 इंटू 10⁻⁻2 मीटर. सेंटीमीटरला मी मीटर्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर एचा स्क्वेअर म्हणजे 6 इंटू 10⁻⁻2 आणि त्याचा स्क्वेअर मायनस एक्स. एक्सची व्हॅल्यू किती आहे, तर एक्स फॉर कायनेटिक एनर्जी मॅक्झिममसाठी एक्सची व्हॅल्यू ही 0 आहे, त्याच्यामुळे इथे 0चा स्क्वेअर असा येईल. ओके, तर इथे तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. 1/2 100 चा स्क्वेअर जर म्हटलं तर नियर अबाउट हा अशा प्रकारे 10,000 असा मिळेल. ओके, 6चा स्क्वेअर म्हटल्यानंतर 36 असा मिळेल आणि 10⁻⁻2 चा स्क्वेअर म्हटल्यानंतर 10⁻⁴ असा मिळेल. ऑब्विसली यांना तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर याला तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. 18 to the 36. ओके, असं करू शकतात. म्हणजे इथे आपल्याला आता काय मिळतंय बघा, 10,000 तुम्हाला मल्टिप्लाइड करायचे आहे इंटू 18 इंटू 10⁻⁻4 आणि 18 इंटू 10,000 इज नथिंग बट 18,000 आपण समजू शकतो. ओके, सो 18,000 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻4. -4 म्हणजेच काय की 10 वर हे 4 झिरोज असं आहे, त्याच्यामुळे आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो का 1,80,000 1,80,000 अशा प्रकारे आपल्याला मिळेल. डिवायडेड बाय 10⁻⁴ म्हणजेच इथे तुमच्या या 1 वर सुद्धा 4 झिरोज. ओके, तर बघा 0 0 0 0 त्यानंतर 0 0 0 0. ओके, नथिंग बट 18. आणि ही कायनेटिक एनर्जी आहे, एनर्जीचं युनिट जे असणार आहे ते जूल मध्ये असणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे जे काही आन्सर मिळते ते 18 जूल असं आन्सर मिळते आहे. ओके, तर इथे ऑप्शन मध्ये तुम्ही बघू शकता डी ऑप्शन जे आहे ते 18 जूल असं दिलेलं आहे. सो सेकंड MCQ साठी 18 जूल इज द करेक्ट आन्सर. ओके, थोडं मॅथमॅटिक्स इथे इम्प्रूव्ह करा. ओके, जसे इथे माझी छोटी एक स्मॉल मिस्टेक झाली होती, 18 इंटू 10,000. ओके, मी 18,000 असं केलेलं होतं, तर असं न होता 18 इंटू 10,000 इज नथिंग बट 1,80,000 अशी व्हॅल्यू आपल्याला इथे मिळणार.
नेक्स्ट MCQ ला जाऊया. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलम म्हटल्यानंतर इथे लगेच गिवन डेटा मध्ये तुम्हाला सेकंड पेंडुलम बद्दलची इन्फॉर्मेशन. सेकंड पेंडुलम्स टाइम टी इज नथिंग बट 2 seconds असं लिहिता येईल. ओके. ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज नियरली 1 मीटर. मग आता इथे लेंथ ऑफ अर्थ असं आपण म्हणू शकतो. एल ई इज नथिंग बट लेंथ ऑफ अर्थ. पेंडुलमची लेंथ ऑन अर्थ ही किती आहे? नियरली 1 मीटर. its length on the surface of moon. its length on the surface of moon म्हणजेच LM असं आपण तिथे लिहूया. LM should be, हीच तर आपल्याला काढायची. should be खाली जे काही ऑप्शन्स आहे त्यापैकी आपल्याला ते सिलेक्ट करायचे. आणि एक गिवन ब्रॅकेट्स मध्ये त्यांनी दिलेलं आहे की गिवन acceleration due to gravity. acceleration due to gravity म्हटल्यानंतर acceleration is equals to the g असं आपण म्हणू शकतो. due to gravity on the moon is 1/6 of that of the earth surface. ओके. म्हणजेच काय की मून ची जी ग्रॅव्हिटी आहे ती 1/6 टाइम ऑफ द ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ असं आपण इथे म्हणू शकतो. तर हे रिलेशन खूप महत्त्वाचं रिलेशन त्यांनी इथे दिलेलं आहे आणि हे ॲक्च्युअल रिलेशन हे असंच असतं. ओके. मूनची ग्रॅव्हिटी हे 1/6 टाइम्स ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटी असतं. ओके. बऱ्याच वेळेस जर हे गिवन डेटा जरी दिलेलं नसेल तरी ही एक जनरल अवेअरनेस किंवा जनरल इन्फॉर्मेशन्स आहे जे की एक सायन्स स्टुडंटला माहीत असायला पाहिजे. ओके. आणि अशा केसमध्ये आपल्याला लेंथ ऑफ मून, सेकंड पेंडुलमची लेंथ ऑन द सरफेस ऑफ मून आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करणार? तर लेंथ, ग्रॅव्हिटी यांचं काही रिलेशन्स आहे का ते आपल्याला बघायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर हो. तर बघा आपण टाइम पिरियड टी फॉर सेकंड पेंडुलम्स फाइंड आउट केलेला आहे. काय फाइंड आउट केलेला आहे बघा. टी इज इक्वल टू, तुम्हाला तो डेरिव्हेशन आठवत असेल बघा, लास्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण घेतलेला आहे. L divided by G is something. Time t is equal to 2 is equal to 2 pi under root of L divided by G. इथे 2 cancel out करून आपण 1 is equal to pi under root of L upon G. तर एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? तर इथे L ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली होती आणि ती मी इथे डायरेक्टली लिहितोय बघा. L is nothing but it's a G upon pi square. हा फॉर्म्युला जर डायरेक्ट तुम्हाला माहित असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता. बघा, लेंथ ऑफ पेंडुलम्स आणि ग्रॅव्हिटी यांचं रिलेशन्स डायरेक्टली आहे आणि पायची व्हॅल्यू ही जी असते ही कॉन्स्टंट असतं. ओके. सो विथ द पाय व्हॅल्यू इज द कॉन्स्टंट, लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. तर म्हणजेच आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला ही आहे की लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. तर इथे बघा लेंथ ऑफ मून म्हणजेच काय होणार? इट्स अ ग्रॅव्हिटी ऑफ मून. तसंच लेंथ ऑन द सरफेस ऑफ अर्थ विच इज इक्वल टू द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. ओके. आणि या दोघांचा जर आपण रेशो घेतला, या दोघांचा रेशो म्हणजेच काय? लेंथ ऑफ मून डिवायडेड बाय लेंथ ऑफ अर्थ विच इज नथिंग बट ग्रॅव्हिटी ऑफ मून डिवायडेड बाय ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ असं आपल्याला घेता येईल. ओके. आता इथे गिवन डेटा काय काय दिलेला आहे? लेंथ ऑफ अर्थ आपल्याला 1 मीटर दिलेला आहे. तर लेंथ ऑफ अर्थ आपण ती व्हॅल्यू पुट डाऊन करू. लेंथ ऑफ मून तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लेंथ ऑफ अर्थ 1 मीटर आहे. ग्रॅव्हिटी ऑफ मून ही सुद्धा व्हॅल्यू दिलेली आहे जी की 1/6 टाइम्स ऑफ द ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ इतकी असतं. ओके. सो 1/6 टाइम्स ऑफ द ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ इतकी व्हॅल्यू आपल्याला जीएम ची दिलेली आहे डिवायडेड बाय ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ. बघा, ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ कॅन्सल आउट टू इच अदर. LM डिवायडेड बाय वाय, कोणत्याही संख्येला 1 ने डिवाइड केलं तर आपल्याला तेच आन्सर मिळतं. सो लेंथ ऑन द सरफेस ऑफ मून विच इज नथिंग बट 1/6 असं काहीतरी आन्सर आहे. ओके. आणि ऑब्विसली ही लेंथ मीटरमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेली होती म्हणून लेंथ ही आपली इथे SI युनिट मीटर्समध्ये आपल्याला मिळेल. ओके. सो वेअर M इज द मीटर, हे मीटर आहे, मून नाही. ओके. सो लेंथ ऑन द सरफेस ऑफ मून ऑफ द सेकंड पेंडुलम इज 1/6 मीटर. 1/6 मीटर आन्सर आहे का बघा? ऑप्शन मध्ये आहे ए. सो इथे थर्ड MCQचं ए हे ऑप्शन्स करेक्ट असणार. फोर्थ MCQ ला बघूया.
two identical spring of constant k are connected first in series then in parallel. Okay. आता इथे बघा स्प्रिंग कॉन्स्टंट के बद्दल कनेक्शन सांगितलेलं आहे. कनेक्शन सगळ्यात अगोदर सिरीज मध्ये कनेक्ट केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी पॅरलल मध्ये कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण थेरी लेक्चर्स मध्ये थोडं हे मिस केलेलं आहे, त्यामुळे इथे एक रिकॉल आपण करून घेऊया. ओके. के म्हणजेच स्प्रिंग कॉन्स्टंट असणार आहे. हा स्प्रिंग कॉन्स्टंट जेव्हा आपण सिरीज मध्ये कनेक्ट करतो तर त्यावेळेस 1/ks अशा प्रकारे त्याचं आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स तिथे लिहितो. सिरीज मध्ये सपोज 2 स्प्रिंग आहेत तर 1/k1 पहिला स्प्रिंग, तसंच दुसरा स्प्रिंग 1/k2 अशा प्रकारे त्यांचं कॉम्बिनेशन्स करून आपण फाइंड आउट करतो. ओके. तर दिस इज द जनरल फॉर्म्युला टू फाइंड आउट द सिरीज कॉम्बिनेशन्स. आणि तसंच त्या स्प्रिंग कॉन्स्टंटचं जर आपल्याला पॅरलल कनेक्शन जर दिलेलं असेल तर त्याला आपण डायरेक्टली ऍड करत असतो. ओके. फर्स्ट k1 अँड k2 दोन्ही स्प्रिंगचं कॉन्स्टंट हे ऍड होत असतं. तर हे दोन फॉर्म्युले इथे लक्षात ठेवायचे. ओके. खूप सिंपल कन्सेप्ट आहे हा. स्प्रिंग सिरीज मध्ये असेल तर 1/ks 1/k1 प्लस k2 आणि पॅरलल मध्ये असेल तर डायरेक्टली तुम्हाला ऍड करायचं आहे k1 अँड k2. पॅरलल कनेक्शन असणे म्हणजेच काय की स्प्रिंग हे अशा प्रकारे कनेक्ट असते. हा फर्स्ट k1 स्प्रिंग आहे, हा सेकंड तुमचा k2 स्प्रिंग आहे. ओके. k1 अँड k2 आणि सिरीज कनेक्टेड असणे म्हणजेच काय बॅक टू बॅक कनेक्टेड असणे. सपोज हा k1 आहे आणि हा तुमचा सेकंड स्प्रिंग. तर अशा केसमध्ये आपल्याला स्प्रिंग कॉन्स्टंट फाइंड आउट करणे म्हणजेच एक टोटल स्प्रिंग कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा असतो. ए आणि बी इन बिटवीन मध्ये 2 स्प्रिंग मी इथे काढलेले आहेत. तर यांचं ए आणि बी एक कंबाईन जर केलं तर आपल्याला काय मिळेल, तर त्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा असतो. तर इथे आपल्याला हा स्प्रिंग कॉन्स्टंट ks फाइंड आउट करायचा असतो आणि या केसमध्ये आपल्याला स्प्रिंग कॉन्स्टंट kp फाइंड आउट करायचा असतो. ओके. so they are connected in parallel and they are connected in series connected spring constant, parallel connected spring constant. तर न्यूमेरिकल ला जाऊया. सध्या न्यूमेरिकल मध्ये सुद्धा दोन्ही कनेक्शन्स हे केलेले आहेत. ओके. स्प्रिंग कॉन्स्टंट हा अगोदर सिरीज कनेक्टेड केलेला आहे, त्यानंतर पॅरलल कनेक्टेड केलेला आहे. आणि या न्यूमेरिकल मधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड्स द टू आयडेंटिकल स्प्रिंग. टू आयडेंटिकल स्प्रिंग असणे म्हणजे काय, दोन्ही स्प्रिंगची लेंथ किंवा जे काही फीचर्स आहेत ते सगळे सेम आहेत. म्हणजे टू आयडेंटिकल स्प्रिंग वरून आपल्याला जो गिवन डेटा इथे मिळतो आहे तो गिवन डेटा फर्स्ट गिवन डेटा असा येईल की तुमचा k1 आणि k2 हे दोन्ही स्प्रिंग काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. Okay, a metal block of mass m is suspended from their combinations. The ratio of their frequencies of vertical oscillations will be in the ratio. Okay, हे सुद्धा एक इन्फॉर्मेशन आपल्याला माहित असायला पाहिजे की फ्रिक्वेन्सी जी आहे, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट k. हे एक इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळते आहे आणि या फ्रिक्वेन्सीचा रेशो आपल्याला काढायचा आहे. ऍक्च्युली ही इन्फॉर्मेशन आपण फॉर्म्युल्यामध्ये डिराईव्ह केलेली आहे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला जेव्हा आपण डिराईव्ह केला तर त्यामध्ये तुम्ही फ्रिक्वेन्सी f किंवा फ्रिक्वेन्सी m आणि स्प्रिंग कॉन्स्टंट k यांचं जर रिलेशन बघितलं तर ते तुम्हाला अशा प्रकारे मिळेल. ओके. तर आपण फर्स्ट केस इथे करणार. व्हेन स्प्रिंग इज कनेक्टेड इन सिरीज. आताच आपण बघितलं की सिरीज कनेक्टेड स्प्रिंग कॉन्स्टंट हे कसे असतात, 1/ks इज इक्वल टू 1/k1 प्लस 1/k2 अशा प्रकारे आपल्याला मिळणार आहेत. बट इथे k1 आणि k2 दोन्ही व्हॅल्यू सेम असल्यामुळे आपण काय करू शकतो, k1 k2 या दोघांचे ऍडिशन म्हणजे सेमच आहेत, त्याच्यामुळे इथे आपण कॉमन इथे घेऊ शकतो, ज्याला आपण ksच नाव देऊया आणि न्यूमरेटरचे ऍडिशन 1 + 1 2. ओके. तर इथे 2/ks असं आपल्याला मिळेल. सेकंड केस
म्हणजेच काय की जेव्हा तेच दोन स्प्रिंग हे पॅरलली कनेक्टेड आपण केले, when the spring are parallel, so that times our kp is nothing but k1 plus k2, and both k1 and k2 are equal, so that's why addition is the 2 times of kp, so 2 times of k, like that. ओके, अशा प्रकारे आपल्याला मिळणार. आता इथून आपल्याला या सिरीज मध्ये एक लक्षात घ्यायचं की 1 अपॉन के एस ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे, 2 अपॉन के, के म्हणा वाटल्यास, इथे के एस न म्हणता. ओके, जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर k1 इज इक्वल टू द k2 इज इक्वल टू द के, असं आपण घेऊया. ओके, सो 2 अपॉन के असेल. तर हे रिलेशन आपल्याला मिळालेलं आहे. या रिलेशन वरून जर के एस ची व्हॅल्यू जर काढायला सांगितली तर तुम्हाला किती मिळणार, तर ती तुम्हाला अशी मिळणार के डिवायडेड बाय 2. ओके, रेसिप्रोकल. न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरला जाणवतोय, म्हणजे राईट हँड साईडला सुद्धा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर 2 बाय के च्या ऐवजी के बाय 2 असं आपल्याला इथे के एस ची व्हॅल्यू मिळते. सो के एस आणि इथे पॅरलल कॉम्बिनेशन्स म्हणून आपल्याला के पी ची व्हॅल्यू जी मिळालेली आहे 2k. आता यांचं रिलेशन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे विथ द हेल्प ऑफ दॅट फ्रिक्वेन्सी. तर आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ सिरीज डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ पॅरलल हा रेशो फाइंड आउट करायचा आहे, आणि फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्प्रिंग कॉन्स्टंट. सो सिरीज, सो अंडर रूट ऑफ के एस, पॅरलल इट्स अंडर रूट ऑफ के पी असं म्हणू शकतो. आणि के एस आणि के पी ची व्हॅल्यू इथे पुट डाऊन करायची आहेत फक्त. तर के एस ची व्हॅल्यू आपल्याला जी मिळाली आहे ती के बाय 2 अशी मिळालेली आहे. के पी ची जी व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली आहे, सो इट्स 2k. ओके, तर इथे जर तुम्ही बघितलं तर अंडर रूट ऑफ के डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 2 असं सुद्धा आपण लिहू शकतो. अंडर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय अंडर रूट ऑफ के, सेपरेट. सो अंडर रूट ऑफ के आर कॅन्सल आउट टू इच अदर. ओके, आणि हा जो अंडर रूट ऑफ 2 आहे तो डिनॉमिनेटर्सला इथे येऊन जाईल, म्हणजेच आपल्याला 1 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 2 इंटू अंडर रूट ऑफ 2 ही व्हॅल्यू मिळते. यालाच आपण 1 अपॉन 2 असं सुद्धा इथे इंडिकेट करू शकतो. म्हणजे इथे आपल्याला हा जो रेशो आहे फ्रिक्वेन्सीचा रेशो ऑफ द सिरीज कनेक्टेड with respect to parallel connected frequencies is 1/2 असा आन्सर आपल्याला इथे मिळते. 1/2 ऑप्शन जर इथे बघितला तर आपल्याला इथे बी ऑप्शन्स मिळते. ओके, म्हणजेच या न्यूमेरिकल्स मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन्स असणे हे गरजेचं आहे. ओके, तर इथे इन्फॉर्मेशन जर आपण बघितले तर ही फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट, ही एक माहीत असायला पाहिजे. आणि हा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे त्याचे दोन कनेक्शन्स आपल्याला माहीत असायला पाहिजे, एक सिरीज कनेक्शन्स आणि दुसरा म्हणजेच पॅरलल कनेक्शन. पॅरलल कनेक्शन्स मध्ये आपण k1 प्लस k2 डायरेक्टली ऍड करतो, हे इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत असायला पाहिजे. तसंच सिरीज कनेक्शन्स मध्ये आपण त्यांचं 1 अपॉन k1 प्लस 1 अपॉन k2 रेसिप्रोकल्सचे ऍडिशन करत असतो, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. ओके, आणि त्यानंतर इथून जे आपल्याला व्हॅल्यूज मिळतील के पी अँड के एसच्या, या दोन्ही व्हॅल्यूज आपण काय केलेल्या आहेत, फ्रिक्वेन्सीज या रेशोमध्ये पुट केल्या. आता यांचा रेशो विचारलेला आहे, म्हणजेच सिरीज फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय पॅरलल फ्रिक्वेन्सी. सो इट्स सिरीज कनेक्टेड स्प्रिंग कॉन्स्टंट डिवायडेड बाय पॅरलल कनेक्टेड स्प्रिंग कॉन्स्टंट. आणि इथे आपण त्यांच्या फक्त व्हॅल्यू पुट डाऊन केल्या आणि आन्सर फाइंड आउट केले. अशा प्रकारे सिंपल न्यूमेरिकल इथे सॉल्व्ह होतो. फिफ्थ नंबरचा जो एमसीक्यूज आहे तो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स वर तुम्हाला ते दिलेला आहे. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स हा तुमचा रिड्यूस सिलेबस मधील, त्याच्यामुळे आपण तो स्किप करतो आहे. आपण डायरेक्टली न्यूमेरिकलला जातोय. 8 नंबर न्यूमेरिकल्स. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन. लगेच इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळते. इज द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग ascension हाफ टू इट्स मॅक्झिमम स्पीड. ओके, बघा मीन पोझिशन्स, तर इथे आपल्याला सगळ्यात अगोदर गिवन डेटा मिळतोय की ॲट मीन पोझिशन्स मीन्स एक्स इज इक्वल टू द 0.
परफॉर्मिंग लिनियर SHM हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड, म्हणजेच पुन्हा फर्स्ट MCQ सारखा v इज नथिंग बट हाफ ऑफ v max. ओके, एवढ्या क्वांटिटी आपल्याला मिळतात. त्यानंतर समोर काय सांगितलेलं बघा, गिवन पाथ लेंथ. ओके, सो कीप इन माइंड पाथ लेंथ ऑफ SHM इज 10 सेंटीमीटर. पाथ लेंथ म्हणजेच काय, तर आपल्याला थिअरी लेक्चर्स मध्ये हा पाथ लेंथ हा वर्ड्स कधीच क्रॉस झालेला नाही, त्यामुळे इथे आपल्याला पाथ लेंथ पुन्हा स्टडी करावं लागणार आणि नंतर आपल्याला न्यूमेरिकलला प्रोसीड करावं लागणार. पाथ लेंथ, पुन्हा आपण पेंडुलमला जाऊया. पेंडुलम मीन पोझिशन्स टू एक्स्ट्रीम, पुन्हा मीन पोझिशन्स आणि पुन्हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम, अशा प्रकारे जो ट्रॅव्हलिंग करतो. ओके, तर निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन्स पासून पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन्स पर्यंत जे काही इथे ट्रॅव्हलिंग होते आहे पेंडुलमचं, या कम्प्लीटला आपण पाथ लेंथ असं म्हणणार आहोत. ओके, आता पाथ लेंथ आणि एम्प्लिट्यूड म्हणजेच काय, तर मीन पोझिशन्स पासून पॉझिटिव्हला गेलेला इट्स अ पॉझिटिव्ह एम्प्लिट्यूड ए. मीन पोझिशन्स पासून निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जर तुमचा पेंडुलम जातोय इट्स अ निगेटिव्ह एम्प्लिट्यूड ए. ओके, एक तर पॉझिटिव्ह एम्प्लिट्यूड घ्या, एक तर निगेटिव्ह एम्प्लिट्यूड घ्या. ओके, म्हणजेच इथे आपल्याला एक फॉर्म्युला इथे मिळतोय की पाथ लेंथ बट एम्प्लिट्यूड. सो एम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचा आहे. सो पाथ लेंथला डिवाइड बाय 2 करा. बघा, पाथ लेंथ म्हणजे हा टोटल सरफेस आहे, याला डिवाइड बाय 2 केलं तर तुम्हाला एम्प्लिट्यूड असं मिळणार आहे. पाथ लेंथ आपल्याला इथे दिले आहे 10 सेंटीमीटर डिवायडेड बाय 2, म्हणजे इथे आपल्याला 5 सेंटीमीटर अशी आपल्याला जी व्हॅल्यू मिळते आहे दॅट इज नथिंग बट द एम्प्लिट्यूड. म्हणजेच पाथ लेंथ हा जो 10 सेंटीमीटरचा आहे, या पाथ लेंथ वरून एम्प्लिट्यूड ए इज द 5 सेंटीमीटर, हा गिवन डेटा आपल्याला इथे मिळतो. त्यानंतर न्यूमेरिकल्स इझी आहे आणि तुम्हाला माहित आहे कसं सॉल्व्ह करायचं आहे. इथे गिवन डेटा v दिलेला आहे आपल्याला, v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर हे माहित आहे. v मॅक्स म्हणजे व्हेलॉसिटी हे मॅक्झिमम केव्हा असतं, तर a ओमेगाला व्हेलॉसिटी मॅक्झिमम असतं. पुट डाऊन करा v आणि v मॅक्सची व्हॅल्यू. तर v ची आपल्याला गिवन डेटा जो दिलेला आहे v इज इक्वल टू v max by 2. okay, this is the given. So put this both value in this equation. So omega under root a square minus x square, v max तुमचा a ओमेगा आहे, सो a ओमेगा डिवाइड बाय 2. दोन्हीकडे ओमेगा असल्यामुळे कॅन्सल आउट होणार. आपल्याला इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू a बाय 2. मग पुन्हा इथे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते काय मिळणार आहे हे आपल्याला माहित आहे, जे आपण फर्स्ट MCQ मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. सो x इज नथिंग बट रूट 3/2 टाइम्स ऑफ द a. बट इथे आता a ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला माहित आहे, त्याच्यामुळे या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला फक्त a ची व्हॅल्यू पुट डाऊन करायची आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये a ची व्हॅल्यू पुट डाऊन केल्यानंतर तुम्हाला x जो मिळणार आहे. ओके, सो x इज नथिंग बट रूट 3/2 इंटू 5 सेंटीमीटर. रूट 3/2 ला लक्षात ठेवायचं आहे 0.866 इंटू 5 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये 4.33 अशा प्रकारे एक रिकरिंग नंबर मिळेल. दॅट इज नथिंग बट द आन्सर फॉर दिस न्यूमेरिकल. ओके, अशा प्रकारे इथे डिस्प्लेसमेंट आपण फाइंड आउट केली. तसंच 9th ला बघा, इन SI युनिट डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM इज द, तुम्हाला गिवन डेटा डायरेक्टली डिफरन्शियल इक्वेशन ऍक्सेलरेशन दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड t, फ्रिक्वेन्सी म्हणजे n म्हणा किंवा f म्हणा हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, टाइम पिरियड t सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. गिवन डेटा d स्क्वेअर x डिवायडेड बाय dt इज नथिंग बट मायनस 36x आणि आपण जो काही स्टडी केलेला डेटा आहे d स्क्वेअर x डिवायडेड बाय dt स्क्वेअर इज नथिंग बट मायनस ओमेगा स्क्वेअर x.
by comparing these two equations, we are getting omega square is nothing but 36, and hence omega square is 36 means omega is 6. ओके, आता ओमेगा जर आपल्याला मिळाला तर आपण फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, सो व्हॉट इज द टाइम पिरियड टी? सो टाइम पिरियड टी इज, टाइम पिरियड टी च्या अगोदर आपण ओमेगाचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहित आहे. ओमेगा इज नथिंग बट द 2 पाय एन. फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करून घेऊया. ओमेगा इज नथिंग बट 2 पाय एन and ओमेगा ची व्हॅल्यू किती दिली? 6. सो पुट द व्हॅल्यू ऑफ 6 इज नथिंग बट 2 पाय एन. ओके, फाइंड आउट करा. 6 divided by 2 pi is nothing but the n, which is nothing but the frequency. Okay, 2 3s are 6, so 3 divided by pi, that is the value of frequency. 3 divided by pi, the value of pi is 3.1415 is equals to the n. याला जर तुम्ही फाइंड आउट केलं तर तुम्हाला हा 0.955 हर्ट्स अशा प्रकारे ही आन्सर तुम्हाला फर्स्ट आन्सर इथे मिळते फ्रिक्वेन्सी. ओके, जे तुम्ही इथे चेक करू शकता. आणि टाइम पिरियड टी फाइंड आउट करायचं आहे. सो टाइम पिरियड टी इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके, सो 1 डिवाइडेड बाय 0.955 सॉल्व केल्यानंतर तुम्हाला आन्सर जे मिळणार आहे इट्स 1.05 सेकंड. एसआय युनिट सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे टाइमचं सुद्धा आणि फ्रिक्वेन्सीचं सुद्धा एसआय युनिट हे सेकंड्स आणि हर्ट्स अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं. 10th ला बघा, needle of the swing machines moves along the path of the amplitude 4 cm with the frequency 5 Hz. Find its accelerations 1/3 seconds after it has crossed the mean position. mean positions क्रॉस केल्यानंतर 1/3 seconds या टाइमला त्या स्विंग मशीनचं ऍक्सेलरेशन किती असणार आहे ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय, तर इथे आपण आता म्हणू शकतो की गिवन डेटा आपल्याला एम्प्लिट्यूड ए हा दिलेला आहे जो की 4 सेंटीमीटर इतका आहे. त्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे जे की 5 हर्ट्स इतकी फ्रिक्वेन्सी आहे. आणि ऍट टाइम टी तुम्हाला ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. टाइम हा किती दिलेला आहे, तर टाइम हा 1 डिवायडेड बाय 30 जी की व्हॅल्यू येईल इतक्या सेकंड्सला. ऍक्सेलरेशन हे किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. तर ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच काय, तर आपल्याला फॉर्म्युला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला हा माहित आहे. ऍक्सेलरेशन ए इज नथिंग बट ओमेगा स्क्वेअर ए साइन ओमेगा टी. ओके, हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे थेरी लेक्चर्स मध्ये. तर इथे बघा ओमेगाची व्हॅल्यू इथे गिवन डेटा आहे नाही आहे, तर ओमेगाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. तर हो, ओमेगा इज नथिंग बट 2 पाय एन. फ्रिक्वेन्सी तर आपल्याला दिलेली आहे, त्याच्यामुळे ओमेगा इज नथिंग बट द 2 पाय इंटू 5 इंटू 2 10. सो ओमेगा इज द 10 पाय. ओके, सो ओमेगा साठी इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली होती, तर ओमेगा आपण फाइंड आउट केला. सो ओमेगा इज नथिंग बट 10 पाय अँड 10 पाय ओमेगाचं जे युनिट असतं इट्स अ रॅड पर सेकंड. ओके, ओमेगा मिळालेला आहे. टाइम आपल्याला माहित आहे, ऍक्सेलरेशन ए ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. ओके, म्हणजे सगळ्याच व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. ऍक्सेलरेशन इथे आता इझिली आपण फाइंड आउट करू शकतो. सो ऍक्सेलरेशन ए इज नथिंग बट ओमेगा स्क्वेअर इंटू ए साइन ओमेगा टी. So omega is the square, omega is the 10 pi, value of A is the 4 centimeter, 4 into 10 raised to power minus 2 मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. साइन ओमेगा टी, ओमेगा पुन्हा आपला येणार 10 पाय मल्टिप्लाइड बाय टी, टाइम किती आहे, सो 1 डिवाइडेड बाय 30 सेकंड्स. 10 3 जा. ओके, 10 पायचा स्क्वेअर म्हणजेच काय, तर 10 चा स्क्वेअर हा 10 इंटू 10 अशा प्रकारे 100 होईल आणि पायचा स्क्वेअर हा आपल्याला अशा प्रकारे पाय स्क्वेअर इथे सांगतो.
into 4 into 10 to the power minus 2 into sine pi by 3. Pi by 3. Pi here in this case 180 and pi by 3 म्हटलं तर 180 by 3. So this is the 60. Okay, so sin 60 असं म्हणता येईल आपल्याला. पायची व्हॅल्यू इथे जी आहे 3.14 त्याचा स्क्वेअर तुम्हाला इथे फाइंड आउट करावा लागणार आहे. 4 into 10 to the power minus 2 आणि sin 60. ओके, आपल्याला sin 60 10 स्टँडर्ड पासून पाठांतर झालेलं असेल. sin 60 is nothing but root 3 by 2. Okay, sin 60 is nothing but root 3 by 2. ती सुद्धा व्हॅल्यू इथे लिहून घेऊया. 100 into 3.14 1 5 चा स्क्वेअर जर केला 3 3 चा 9 असं होईल. 9.872. बरेचसे जे स्क्वेअरिंग आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, जे स्मॉल स्क्वेअरिंग आहेत ते. ओके, 10 to the power minus 2 into sin 60 ला आपण रूट 3 by 2 असं 2 2 जा 4 असं आपण म्हणू शकतो इथे. म्हणजे इथे आपल्याला मी तुम्हाला सिम्प्लिफाईड करून दाखवतोय की कशा प्रकारे न्यूमरिकल्स हे सिम्प्लिफाईड करत जायचं आणि शेवटी तुम्ही अँटीलॉग यूज करून सुद्धा याचा आन्सर काढू शकता. 10 to the power minus 2 into रूट 3. इथे रूट 3 ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवता येईल. इट्स 1.732 किंवा आपण स्क्वेअर आपल्याकडे स्क्वेअर रूट लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूट हा प्रकार असतो, तिथे आपण रूट 3 ची व्हॅल्यू तिथून फाइंड आउट. तर अशा प्रकारे इथे 100 into 9.872 into 2 into 10 to the power minus 2 म्हणजे 0.02 into 1.732 या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन्स आपल्याला करता येईल बाय युजिंग अँटीलॉग और लॉग टेबल्स. आणि हा सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन्स केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळतं दॅट इज द 34.19 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा डिस्प्लेसमेंट आहे. ओके, त्यामुळे इथे तुम्हाला हा तुमचा ॲक्सेलरेशन्स आहे, म्हणजेच याचे युनिट हे तुमचं मीटर पर सेकंड स्क्वेअर या क्वांटिटीमध्ये मिळणार आहे. ओके, तर अशा प्रकारे यांचं आन्सर तुम्ही इथे. 11th पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. पोटेन्शियल एनर्जी आपल्याला इथे दिलेली आहे जी की जूल मध्ये आहे. ओके, सो गिवन डेटा potential energy it's a 0.1 pi square x square if the mass of particle is the 20 gram. आता बघा 20 ग्रॅम आहे, परंतु याचा युनिट हे केजी मध्ये असतं, किलोग्रॅम मध्ये असतं. मग 20 ग्रॅम कन्वर्टेड इनटू केजी. तर त्यासाठी आपल्याला बेसिक कन्व्हर्जन्स माहित असायला पाहिजे की 1000 ग्रॅम which is nothing but 1 kg. So 20 gram means how many kg? क्रॉस मल्टिप्लिकेशन्स होणार 20 into 1. रिमेनिंग जी क्वांटिटी आहे ती डिवाइड जाणार. दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन्स डिवाइडेड बाय रिमेनिंग क्वांटिटी डिवाइडला इज इक्वल टू तुम्हाला दॅट हाऊ मेनी केजी इथे मिळणार. ओके, सो 20 into 1 इट्स 20 डिवाइडेड बाय 1000. 1000 ला आपण 10 to the power 3 अशा प्रकारे लिहू शकतो. ओके, सो इथे आपल्याला जो केजी मिळतोय बघा 20 डिवाइडेड बाय, आणि हा जर आपण याला डिनॉमिनेटर्स पासून न्यूमरेटर्सला जर ट्रान्सफर केला तर साइन चेंज होणार. म्हणजे इथे 20 into 10 to the power minus 3 that is nothing but the kg. ओके, तर जो 20 ग्रॅम होता त्याला इथे आपण कन्वर्ट केलेला आहे अशा प्रकारे 20 into 10 to the power minus 3 kg. पोटेन्शियल एनर्जी आहे, आपल्याला मास सुद्धा दिलेला आहे. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ, फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल एनर्जी यांचं रिलेशन आपण कुठे कुठे बघितलेलं आहे. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला अगोदर बघा. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केली. पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट हाफ m omega square into x square, but we know that the omega is nothing but
2 पाय एन फ्रिक्वेन्सीसाठी जायचं म्हणून ओमेगाचं रिलेशन्स वरून आपण फ्रिक्वेन्सी इथे आणूया, एन ची व्हॅल्यू इथे आणूया. सो 1/2 मास ओमेगाचा स्क्वेअर इज नथिंग बट 2 पाय एन आणि त्याचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. ॲक्च्युली हा आपण केलेला आहे. ओके, सो 1/2 m इट्स 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर अँड एक्स स्क्वेअर. ओके, सो 2 to the 4 असं सुद्धा आपण केलं होतं बघा. 2m पाय स्क्वेअर एन स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सो दॅट इज नथिंग बट द पोटेन्शियल एनर्जी. तर इथून आपण फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू शकतो. ओके, so from this equations we are getting n square is nothing but potential energy divided by 2m pi square into x square. Okay, तर इथे potential energy of particle performing linear SHMs if the mass of particles is the 20 gram and find out its frequency. तर at that conditions potential energy आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. पोटेन्शियल एनर्जी ही मीन पोझिशन्सला तुम्हाला मिळणार की एक्स्ट्रीम पोझिशनला मिळणार. मीन पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशनचं इथे रिलेशन येणार नाही. पोटेन्शियल एनर्जी आपल्याला इथे गिवन डेटा दिलेली आहे बघा, जी की आहे 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी जर तुम्ही इथे पुट डाऊन केली तर काय येईल बघा, एन स्क्वेअर इज नथिंग बट पोटेन्शियल एनर्जी आहे 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर divided by 2m pi square x square. So pi square x square from numerator denominator get cancels. So we are getting, so n square is nothing but 0.1 divided by 2m. So 0.1 into 2 into mass. m किती आपला बघा 20 ग्रॅम and 20 ग्रॅमला आपण कन्वर्ट केलं होतं kg मध्ये. So 10 to the power minus 3 kg. So its mass is the 20 into 10 to the power minus 3. Okay, तर यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर 0.1 20 into 2 that is the 40 into 10 to the power minus 3. तर याला तुम्ही सॉल्व करायचं आहे 0.1 divided by 0.04. ओके, याला सॉल्व करून तुम्हाला जे काही आन्सर मिळेल त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे, कारण की याचा आन्सर तुम्हाला जे मिळतंय ते एन स्क्वेअरचा आन्सर मिळतंय, फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर मिळतोय. ओके, सो एन स्क्वेअर वरून आपल्याला एन ची व्हॅल्यू जेव्हा फाइंड आउट करायची आहे तर अंडर रूट ऑफ दिस आन्सर आपल्याला इथे पुट डाऊन करावं लागेल. तर 0.1 डिवायडेड बाय 0.05 इट्स अ 2.5. त्याचं आन्सर आपल्याला 2.5 मिळते. सो एन इज द अंडर रूट ऑफ 2.5. तर त्यानंतरच आपल्याला हे हर्ट्स वाला आन्सर मिळणार आहे, दॅट इज द 1.5 समथिंग समथिंग. ओके, तर अशा प्रकारे इथे आपण हे फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू शकतो. ओके.